नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा मॅक कट्टा आपण शेअर, लाईक, सबस्क्राईब करत असल्यामुळे तो अधिकाधिक प्रेक्षक प्रिय होत आहे, अनेकांपर्यंत पोहोचत आहे. मॅक कट्ट्याच्या माध्यमातून आपण जंतर मंतर आणि त्या सगळ्या संबंधातल्या ज्या घटना घडत आहेत त्याचा मागोवा सातत्याने घेत आहोत. प्रयत्न असा आहे की अपडेट देत राहणं मॅक कट्ट्याच्या प्रेक्षकांना. गुरुवार दिनांक 23 जुलै रात्री 11:30 पावणे 12 नंतर ते आज शुक्रवार दिनांक 24 जुलै दुपारी 3 पर्यंतचा आपण आढावा घेतोय. गुरुवारी रात्री 11:30 पावणे 12च्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ आलेला आहे आणि तो त्यांच्या समाज माध्यमातून आलेला आहे. मग तो इलेक्ट्रॉनिक मीडियावर गेलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी असं म्हटलंय की ह्या सगळ्याच घटनेची आम्ही गंभीर आहोत आणि आम्ही घटना घडल्यापासून आम्ही त्याविषयी काही ना काही सातत्याने काम करत आहोत. याबाबत आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट आता हे सगळे बाबी फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये जातील आणि तसंच याबाबत जो कायदा केलाय तो कॅबिनेटला असं म्हटलेलं आहे की या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि हा कायदा अतिशय कठोर केला पाहिजे. आणि आज म्हणजे आता आज दुपारी कॅबिनेटची जी मिटिंग झाली शुक्रवारी त्यात आम्ही त्याची भूमिका मांडू. त्यानंतर मध्यरात्रीनंतर उशिरा सोनम वांगचुक हे ज्या रुग्णालयात ज्यांना दाखल केलेलं आहे आणि त्यांना यापूर्वीच विविध पक्षाच्या सुमारे 50 पेक्षा अधिक खासदारांनी एक पत्र दिलं होतं की तुमची भूमिका बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे, पण आता उपोषण थांबवा. जी काही जागृती करायची होती आणि मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतलं तुम्ही केलंय, उपोषण थांबवा. त्यांना केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह हे जाऊन भेटले. त्यांच्या जे काही मागण्या म्हणणं होतं ते ऐकून गेलं, त्यांना तत्वतः मान्यता दिली, त्याच्याविषयीची एक त्यांना हमी दिली आणि त्यानंतर रात्री उशिरा सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उपस्थितीत आपलं उपोषण सोडलेलं आहे. त्यामुळे या दोन बातम्या रात्री उशिरा नंतरच्या आलेल्या आहेत. तो घटनाक्रम आज पहाटे सकाळपासून ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात सुरू झालेला आहे. त्यानंतर आज दुपारच्या दरम्यान म्हणजे साधारण आता एक अर्ध्या तासापूर्वी ती बैठक संपली आणि ती 2 तास झाली होती. जे आंदोलक आहेत, जी आंदोलकांची जी भूमिका जे सीजेपी म्हणून मांडतायत, जे समाज माध्यमात आणि विदेशात स्थापन झाले आणि इथे येऊन आता ते एका गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यावर आंदोलन करतायत, त्याच्या 2 प्रतिनिधींची बरोबर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांची चर्चा झाली. ही दुसरी भेट होती. सुमारे 2 तास चर्चा झाली आणि त्या 2 तासाच्या चर्चेत आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आणि सरकार काय करतंय, सरकारची भूमिका काय, ह्या विषयाची मांडणी या 2 मंत्र्यांनी केली. त्याच दरम्यान कॅबिनेट बैठकीत म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री उशिरा आपल्या व्हिडिओत म्हणलं त्या विषयातलं जो पेपर फुटी विषयातला कायदा आहे तो अधिक कठोर करणं आणि कडक प्रकारची शिक्षा करणं याची तरतूद आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिली. शिक्षेचा कालावधी वाढवलेला आहे, त्याच्यानंतर आर्थिक दंडाची रक्कमही वाढवलेली आहे. आता कॅबिनेटनी केलेल्या या सगळ्या सूचना मान्य करून एका अर्थाने कॅबिनेटने जी मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरूच आहे आणि मुद्दा असा आहे की ते अजूनही सुरळीत होत नाहीये. आता शनिवार रविवारी ते अधिवेशन नसणार, 2 दिवसाची सुट्टीच असते त्याला साप्ताहिक. पण ह्याच एका मुद्द्यावरून अधिवेशनात प्रचंड गदारोळ चाललेला. सरकार म्हणतं चर्चा करा, विरोधक म्हणतात आधी राजीनामा द्या. तर आता आजच्या कॅबिनेटमध्ये जो या पेपर फुटीच्या विधेयकाच्या बाबतीत कायद्याच्या बाबतीत निर्णय झालाय त्याला एक मान्यता मंजुरी मिळवण्याकरता तो सोमवारी किंवा लगेचच लोकसभेत राज्यसभेत मांडण्यात येईल आणि एका अर्थाने त्याचं रूपांतर कायद्यातून त्याची अंमलबजावणी केली जाईल. दरम्यान 2 तासाच्या मीटिंग नंतर दोन्ही प्रवक्त्यांनी जी पत्रकारांना माहिती दिली त्यात त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत असं म्हटलेलं आहे की आमच्या 3 मागण्या होत्या, त्यातली प्रमुख मागणी जी आहे ती राजीनामा हवाच, त्याच्यात काही आम्ही आता तडजोड करणार नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आणि त्या व्यतिरिक्त अन्य 2 मागण्याही आमच्या आहेत. त्यातल्या 2 मागण्यांचा सरकारने विचार करण्याच्या विषयातली भूमिका सकारात्मक अतिशय घेतलेली आहे, पण आमचा आग्रह राजीनाम्याकरता आहे आणि आता परत एकदा आम्ही उद्या म्हणजे शनिवारी सरकारबरोबर चर्चा येईल तेवढा वेळ आम्ही देऊ, अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र, तीव्र आणि देशव्यापी करू.
दोन्ही केंद्रीय मंत्री ही पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी काय सांगितलं आणि आम्ही काय म्हटलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्याच या मागणी व्यतिरिक्त अन्य 2 मागण्या केलेल्या आहेत. त्याच्याविषयी सरकारचंही धोरण लवचिक आहे. सरकारची त्याच्याकरता सहानुभूती आणि तत्वता त्या मान्य आहेत. त्याच्याविषयीचं काही काय कायदेशीर बाबी तपासून घ्यायला लागतील, पण त्या आम्हाला मान्य आहेत. आता परत एकदा आम्ही एकत्र भेटू आणि चर्चा करू, असं या दोघांनी म्हटलं. हे साधारण सगळं हे आजच्या दुपारी शुक्रवारच्या 3 पर्यंतचा हा सगळा घटनाक्रम रात्री 11:30 पावणे 12 ते दुपारी 3 पर्यंतचा आहे. दरम्यान आपण काल गीतांजली अंगोमा यांच्या भूमिकेवरही व्हिडिओ प्रसारित केलाय, त्यालाही चांगला प्रतिसाद आहे आणि माझ्या फेसबुकवर त्याच्याविषयीचं मी एक छोटी लेखही लिहिलेला आहे. आता काँग्रेसनी सोनम वांगचुक यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे. सोनम वांगचुक हे अण्णा हजारेंसारखे वागतायत असं त्यांनी भूमिका घेतलेली आहे. हे होणारच होतं, हे घडणारच होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मुद्दा येतोय की सरकार चर्चा करतंय, सरकार प्रस्ताव देतंय, तर मग हे सगळं घडलंच का आणि कोणामुळे आणि कशामुळे? म्हणजे मग हा चक्रव्यूह सरकारने स्वतःहून अंगावर ओढून घेतला की सरकारला नेमका अंदाजच आला नाही की दिनांक 20 तारखेच्या दिवशी गर्दी झाल्यानंतर मूळ आंदोलक बाजूला राहून कोणीतरी तिसरंच असेल हेही सरकारला कळलं नाही, असेही प्रश्न आता पडत आहेत. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, विरोधक काय म्हणतायत, समाज माध्यमात कोण काय म्हणताय, साहित्यिक कवी लेखक काय म्हणतात, पण ह्या पलीकडे भारतीय मानस हे संवेदनशील आहे आणि त्या पलीकडेही भारतीय जनता पार्टीचा जो एक मतदार आहे, जो अगदी जनसंघापासनं म्हणजे जनसंघ सातत्याने पराभूत असल्यापासनं त्यानंतर जनता पक्षाच्या काळात तोच मतदार उभा राहिला होता जनता पक्षाबरोबर आणि मग भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यापासून आणि त्यावेळी 84चा मोठा पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या मतदारांनी एका व्यापक भूमिकेतून भारतीय जनता पार्टीची पाठराखण केली आणि तो मतदार टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला, भारतीय जनता पार्टीच्या एकूण राजकीय किंवा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या भूमिकांच्यामुळे आकर्षित झाला. मात्र तो मतदार काहीसा आता थोडासा त्याला धक्का लागलेला आहे. तो धक्का त्याच्या भावुकतेमुळे आणि संवेदनशीलतेवर लागलेला आहे. कारण असं आहे की सरकारच्याकडनं आणि सरकार ज्या पक्षाचं आहे त्या भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाहीये. चुका त्रुटी उणीव हा मुद्दा आहे, पण नेमकं काय चाललंय, हे सगळं काय होतंय, यातून काय साध्य होईल, यातून भविष्यात काय वाढून ठेवले. एकीकडे जगात एक मोठा देश म्हणून महासत्ता म्हणून उभं राहायचंय, तिसरी मोठी आर्थिक शक्ती म्हणून उभं राहायचंय. असं होत असताना जेव्हा असा घटनाक्रम घडतो तेव्हा सामाजिक सौहार्द बिघडतं. नाही म्हटलं तरी प्रगतीतही याचा एक अडथळा निर्माण होतात आणि जनमानस एका विशिष्ट दिशेने विचाराने जे प्रेरित झालेलं असतं, विचार करत असतं, त्याच्यावरही कुठे ना कुठे त्याचा परिणाम होतो. त्यामुळे विरोधक हा एक वेगळा मुद्दा आहे, आंदोलक हा वेगळा मुद्दा आहे, माध्यम आणि त्या एकूण आंदोलनाला प्रभावित करणारे समजा आंदोलनाला जे विदेशी, हे सगळे मुद्दे एकीकडे, तरी सुद्धा सरकार आणि सरकार भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळे या दोघांची जबाबदारी त्यावेळी होती आणि अजूनही आहे की आपले जे समर्थक, पाठीराखे, हितचिंतक आहेत ते काही दैनंदिन भारतीय जनता पार्टीच्या कामकाजात त्या अर्थाने नसतात किंवा त्यांना त्याच्याकडनं कोणत्याही प्रकारचा लाभ अपेक्षा नाहीत किंवा नकोच आहे. तरी पण देश नीट चालावा आणि देश चालवण्याकरता भारतीय जनता पार्टी समर्थ आहे अशी ज्यांची मानसिकता आहे, त्यांच्या एकूण भूमिकेत त्यांच्यापर्यंत काहीही पोहोचत नाहीये. त्यामुळे ही आणखीन गोंधळ वाढलेला आहे. असं आहे की समाज माध्यम हे दुधारी शस्त्र आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने ते पूर्णतः भारतीय जनता पार्टीवर उलटल्याचं चित्र आहे आणि केंद्र सरकारच्या विरोधात गेल्याचं चित्र आहे. कारण टप्प्याटप्प्याने 2014 नंतरच्या टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टीचा म्हणून जी काही मीडिया विंग किंवा आयटी सेल आहे त्यातून मुद्दे मांडणं, माहिती देणं, संदर्भ उपलब्ध करून देणं, पक्षाची लाईन सांगणे याच्याऐवजी एक वेगळ्या प्रकारच्या पीआरची, नेत्यांच्या कौतुकांची अधिक मांडणी होत आहे. हे मान्य करावं लागेल. असं काही म्हटलं की आमचे काही मित्र रागवतात, नाराज होतात आणि मग तेच खट्टू होतात, पण सत्य काही बदलणार नाहीये. त्यामुळे परत एकदा जशी ही सरकारला संधी आहे की आपला कोर्स करेक्शन करायची, तशी भारतीय जनता पार्टीच्या मीडिया विंगला, आयटी सेलला ही परत एकदा संधी आलेली आहे की आपण जे काम करतोय ते नेमकं प्रभावी आहे ना, अचूक आहे ना आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय ना याची काळजी. म्हणून काल रात्रीचा म्हणजे गुरुवार रात्रीचा 11:30चा ते शुक्रवार दुपारचा 3चा घटनाक्रम लक्षात घेतला तर एकूण माध्यमांची भूमिका आणि त्यात
पक्षाच्या मीडिया विंगची IT सेलची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. एवढं अजूनही उपाय निघालेला नाही, पण बघूया लवकरच काय होईल ते. मॅक कट्ट्यावर तुर्तास इतकंच. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेतो असतो आपण बातम्यांचा, मागोवा घडामोडींचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.